डिसेंबर 2024च्या सर्व्हेनुसार भारतातील रस्त्यांवर जवळपास 38 करोड गाड्या धावत आहेत. दर महिन्याला साधारणतः 3 लाख गाड्या आरटीओ मधून रजिस्टर होऊन रस्त्यांवर उतरतात. आता हे सगळं मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण तुमच्या समोर केवढी मोठी संधी चालून आहे याचा प्रत्यय तुम्हाला व्हावा. वेलकम टू पॉम्पॉम ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे भारतातील आरटीओ मध्ये रजिस्टर असणारा कोणताही गाडी मालक जॉईन होऊ शकतो. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा गॅरेज मालक जॉईन होऊ शकतो. या प्लॅटफॉर्मद्वारे गाडी मालकांना त्यांच्या जवळपासच्या गॅरेजेसची माहिती ऑनलाईन प्राप्त होते. तसंच गॅरेज मालकांना त्यांच्या जवळपास असणाऱ्या सर्व गाडी मालकांची माहिती ऑनलाईन प्राप्त होते. आणि हो, त्या बदल्यात तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. म्हणजेच काय तर गाडी मालक आणि गॅरेज मालक दोघांनाही एकमेकांच्या संपर्कात येता येते. तसेच गाडी संबंधीचे कोणतेही काम अगदी सहजपणे करता येते. गाडी मालकांना गाडीची सर्व्हिसिंग ऑनलाईन बुक करता येते. त्या सर्व्हिसिंगचा ऑनलाईन पद्धतीने मागोवा घेता येतो आणि त्यांच्यातील होणाऱ्या सर्व व्यवहाराची सॉफ्ट कॉपी आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीने सेव्ह राहते. गाडीची सर्व्हिसिंग झाल्यानंतर त्या गाडी मेकॅनिकला एक चेकलिस्ट ऑनलाईन भरून द्यावी लागते. या चेकलिस्टमुळे आपला फायदा काय होतो तर गाडी सर्व्हिसिंगच्या वेळेला आपल्याला तासनतास गॅरेजमध्ये उभं राहण्याची गरज लागत नाही. तसंच गाडी सर्व्हिसिंगसाठी वीकेंडची वाट बघायची गरज नाही. आपण वीकडेज मध्ये कधीही ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करून गाडी सर्व्हिसिंग करून घेऊ शकतो. अनेकदा असं होतं की गाडी सर्व्हिसिंगला दिल्यानंतर गाडी मालकाला असं वाटतं की ती गाडी गॅरेज कडे किंवा मेकॅनिक कडे वापरली जात आहे. पण आपल्या चेकलिस्ट मध्ये तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला देतानाचे किलोमीटर आणि गाडी सर्व्हिसिंग करून आल्यानंतरचे किलोमीटर दोन्हीचं अपडेट देणं बंधनकारक आहे. जर गॅरेज मालक तुम्हाला पिकअप आणि ड्रॉपची सेवा देत असेल तर तुम्ही अगदी बिनधास्त घेऊ शकता कारण किलोमीटरची नोंद ऑनलाईन पद्धतीने केली गेलेली आहे. त्यामुळे पिकअप आणि ड्रॉपची सुविधा देणारे गॅरेजेस तुम्ही अगदी बिनधास्त निवडू शकता. हा, पण ही सर्व्हिस निवडताना तुमचं कोणतंही किमती सामान गाडीमध्ये राहणार नाही याची दक्षता मात्र नक्की घ्या कारण याची जबाबदारी आमची कंपनी किंवा गॅरेज मालक बिलकुल घेणार नाही. अनेकदा असं होतं की आपण आपलं किमती सामान कुठेतरी वेगळीकडे विसरून जातो आणि नंतर दोष गॅरेजला देतो. प्रत्येक गाडीच्या सर्व्हिसिंग नंतर पॉम्पॉम ऑटोच्या ऍप वरती प्रत्येक ग्राहकाला रिव्ह्यू देणं आणि कमेंट्स करणं बंधनकारक आहे. तुमच्या या चांगल्या रिव्ह्यू, कमेंट्स आणि रेटिंगमुळे त्या गॅरेजच्या चांगल्या कामांना इतर ग्राहकांपर्यंत सुद्धा पोहोचवता येते. पॉम्पॉम ऑटो इंडियाच्या या प्लॅटफॉर्मला जोडले जाण्यासाठी तुमच्याकडून एक छोटीशी रक्कम सबस्क्रिप्शन म्हणून घेतली जाते आणि नंतर हीच रक्कम तुम्हाला रेफरल अर्निंगच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने परतही केली जाते. पॉम्पॉम ऑटो इंडियाच्या या रेफरल अर्निंगच्या सिस्टम मधून तुम्हाला हजारो नाही लाखो कमवण्याची सुवर्ण संधी मिळते. ती कशी याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रेफरल अर्निंग मध्ये मिळून जाईल. आता तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल की जर कंपनी रेफरल अर्निंगच्या माध्यमातून सबस्क्रिप्शन परत करत आहे तर मग हे सबस्क्रिप्शन ठेवलं कशाला आणि कंपनीचा यातून काय फायदा होतोय. मित्रांनो, आपण गॅरेज निवडताना नेहमी एकमेकांना विचारून मग गॅरेज निवडतो आणि त्यानुसार आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करून देतो. आम्ही तुमची हीच सवय रेफरल अर्निंग साठी वापरतोय जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी आमच्या ऍपचा वापर करावा. आता कंपनीच्या अर्निंग बाबत बोलाल तर या ऍपद्वारे कंपनी इतर कंपन्यांची ऍडव्हर्टाइजमेंट करणार आहे. तसेच भविष्यामध्ये या ऍपद्वारे अर्निंगचे इतर पर्यायही कंपनीकडे उपलब्ध आहेत आणि या सर्व पर्यायांमधून कंपनी उत्तम फायदा मिळवणार आहे आणि हो, तो फायदा सुद्धा तुमच्या सोबत शेअर केला जाणार. मित्रांनो, आपली ही संपूर्ण सिस्टम ऑनलाईन पद्धतीने चालते. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही पॉम्पॉम ऑटो इंडिया सोबत जोडलेले आहात तोपर्यंत तुमचे रेफरल अर्निंग चालू राहणार. म्हणजेच काय, आमच्याकडून तुम्हाला लाईफ टाईम परतावा मिळणार आहे. म्हणून सांगतो, पॉम्पॉम ऑटो इंडिया ऍप आत्ताच्या आत्ता ताबडतोब डाउनलोड करा आणि गाडी सर्व्हिसिंगच्या क्रांतीचा भाग व्हा. पुन्हा आठवण करून देतो, रेफरल अर्निंग मधून तुम्ही हजारो नाही लाखो रुपये कमवू शकता. भारतामध्ये 38 करोड गाड्या रस्त्यांवर धावत आहेत. दर महिन्याला 3 लाखाहून जास्त गाड्या आरटीओ मध्ये रजिस्टर होत आहेत. एवढी मोठी संधी आहे, विचार करा. पॉम्पॉम ऑटो इंडिया मध्ये तुमचं हार्दिक स्वागत.